सर्व भक्तांचे आमच्या चॅनलवरती स्वागत आहे। वेगवेगळ्या धार्मिक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पाहूयात धार्मिक कथा। मच्छिंद्रनाथांनी हिंडादेवीचे दर्शन घेतल्यानंतर ते एका अरण्यात गेले। ते अरण्य अतिशय घनदाट होते। त्या अरण्याचे नाव होते बारमल्हार। त्यांनी त्या घनदाट अरण्यातच विश्रांती घेणे पसंत केले। त्यामुळे ते तेथे झोपी गेले। त्यांना अचानक एक मोठा भयंकर आवाज आला। या आवाजामुळे ते सावध झाले। अनेक दिवट्या पण त्यांना दिसल्या। मच्छिंद्रनाथाच्या मनात आले की भुतावळ नक्की उठलेली आहे, त्यामुळे आपल्या सामर्थ्याने त्यांना प्रसन्न करून घ्यावे। त्यानंतर त्यांनी परशास्त्राची योजना आखली। हे परशास्त्र मच्छिंद्रनाथांना अंबा मातेकडून प्रसाद रूपाने मिळालेले होते। या दिव्य अस्त्रामुळे सर्व भुतावळ जिथल्या तिथे अडकून पडली। त्यांच्या सर्व हालचाली बंद झाल्या। ती सर्वच्या सर्व अकराळ विक्राळ भूते एकाच ठिकाणी अडकून राहिली। या सर्व गोष्टीमुळे ती भूते वेताळाला भेटू शकली नाही। अजूनपर्यंत भूते नेहमीप्रमाणे भेटायला का आली नाहीत असा प्रश्न वेताळाच्या मनात आला। दुसऱ्या भूतांना त्याने ती भूते का आली नाहीत याची चौकशी करण्यासाठी पाठवले। 5-6 भूते चौकशी करण्यासाठी अरण्यात आले। त्यांनी भूतांची गंमत पाहिली। त्यांच्यापैकी एकाने त्या भूतांजवळ जाऊन विचारले, हा सर्व प्रकार काय आहे? तुम्हाला कोणी इथे अडकून ठेवले आहे? त्यावर त्या अडकलेल्या भूतांनी सर्व हकीकत सांगितली। त्या दुसऱ्या भूतांनी त्या सिद्धयोगी पुरुषाची शोधाशोध करण्यास सुरुवात केली। अरण्यात त्यांना मच्छिंद्रनाथ दिसले। ती भूते मच्छिंद्रनाथाजवळ गेली व त्यांच्या जवळ त्यांनी प्रार्थना केली, हे विराज, हे ज्ञानीराज, हे सर्वच्या सर्व भूते पतित आहे, त्यामुळे तुम्ही यांना सोडून द्या। ती भूते म्हणाली, हे जती, ही खिळून बसलेली भूते नियमितपणे वेताळाला भेटायला जातात। नेमकी ती आजच आली नाही। त्यांचा शोध घेण्यासाठी आम्हाला येथे वेताळाने पाठवले आहे। कृपया यांची सुटका करावी, म्हणजे ती सर्वजण भूते नित्यप्रमाणे वेताळास नमस्कार करण्यासाठी जातील। मच्छिंद्रनाथ त्या भूतांना म्हणाले, कोण आहे तो वेताळ? त्याला जाऊन सांगा, भूते आज काही तुझ्याकडे येणार नाही। मी त्या भूतांना सोडणार नाही। त्याला म्हणाव, हिम्मत असेल तर माझ्याशी युद्ध कर। हा निरोप घेऊन ती सर्व भूते वेताळाकडे गेली। वेताळाला तिथल्या परिस्थितीबद्दल सर्व कल्पना दिली आणि निरोप सांगितला। निरोप ऐकल्यावर वेताळाचे डोळे रागाने लाल लाल झाले। तो चवताळून उठला। त्याने मच्छिंद्रनाथाशी युद्ध करण्यासाठी सर्व भूतांना येण्याची आज्ञा दिली। सर्व भूते आली। त्यानंतर वेताळ आपल्या प्रचंड सैन्यासह तेथे आला। तेथे त्या सर्व भूतांनी आपापले खेळ खेळून गोंधळ माजवला। मच्छिंद्रनाथांनी या सर्वांचे खोड मोडण्याचे ठरवले। त्यांनी भस्मावर मंत्रप्रयोग करून ते भस्म ठेवले व भस्म सामर्थ्य पाहू लागले। त्यानंतर त्यांनी वज्रमंत्राचा उपयोग करून एक रेघ ओढली व मस्तकावर वज्रशक्ती धरली। या वज्रशक्तीचा प्रभाव प्रचंड होता। या वज्रशक्तीमुळे भूतांना मच्छिंद्रनाथाजवळ जाता येईना। त्यामुळे सर्व भूतसेना रागाने लालबुंद झाली। त्यांनी मोठमोठे विशाल वृक्ष, विशाल पर्वत मच्छिंद्रनाथावर एखाद्या चेंडूप्रमाणे टाकण्यास सुरुवात केली, पण मच्छिंद्रनाथ यांच्यावर कशाचाच प्रभाव झाला नाही। मच्छिंद्रनाथ शांतपणे उभे होते। उभे राहून भूतांना सर्व खेळ आनंदाने हसत पाहत होते। त्यामुळे भूते आणखीच चवताळली। त्यांनी आपापल्याकडे सर्व शस्त्रांचा मच्छिंद्रनाथावर वापर करून पाहिला, पण ते सर्व व्यर्थ झाले। मच्छिंद्रनाथांनी सर्व भूतांना एकाच जागी बंदिस्त करून टाकले। त्याच वेळी पिशाचाच्या अष्टनायकापैकी सप्तनायक मच्छिंद्रनाथाचे पाय जोराजोरात ओढू लागले। ते सप्तनायक म्हणजे झोटिंग, खेलवा, बाबरा, ममदा, मुंजा, महिषासूर व धुळवान होता। या सप्तनायकाकडे अफाट सामर्थ्य होते। मच्छिंद्रनाथांनी सावध होऊन सर्व दिशांना वज्रास्त्र पाठवले व दानवास्त्राचा वापर करून सप्त दानव निर्मित केले। हे 7 दानव म्हणजे मृदू, कुंभक, मरु, मलिमळ, त्रिपुळ, मूचकुंद हे होते। या सप्तदानवामध्ये व त्या सप्तपिशाच नायकामध्ये घनघोर युद्ध झाले। संपूर्ण 1 दिवस हे युद्ध चालू होते। त्या सप्तदानवांनी त्या 7 भूतनायकांना अतिशय विदीर्ण केले, त्यांना अर्धमेले केले। त्यामुळे ते सप्तभूतनायक अदृश्य झाले। वेताळाचा अभिमान सुद्धा काही केल्या कमी होत नव्हता। त्यामुळे मच्छिंद्रनाथांनी वासव शक्तीचा वापर करून वेताळास बेशुद्ध केले। वेताळ पण युद्ध करून दमला होता। त्याची सर्व शक्ती क्षीण झाली होती। त्यामुळे तो मच्छिंद्रनाथांना शरण गेला। वेताळासमोर सर्व भूतनायकांनी मच्छिंद्रनाथाजवळ क्षमा मागितली
व प्रार्थना केली, हे योगीराज, तू आमचे प्राण हरण करू नकोस, आम्हाला प्राणदान दे. आमच्या सर्वांचे प्राण वाचवलेस तर तुझ्या यशाची यशोगाथा सर्वत्र पसरवू. ज्या प्रकारे सर्वांना भयभीत करणारे यमदेवाजवळ यमदूत असतात, जगाचे पालन पोषण करणाऱ्या लक्ष्मीपती श्रीहरी विष्णूजवळ विष्णुदूत असतात, त्याचप्रमाणे आम्ही तुझे दूत बनून राहू. तुम्ही सांगाल ती आज्ञा आम्ही मानू व वागू. मच्छिंद्रनाथांनी भूतांची ती विनंती मान्य केली व शाबरे विद्येच्या कवित्वाबद्दल सांगितले, त्यातील मंत्राबाबत सांगितले व तो मंत्र पाठ करण्यास सांगितले. त्यानंतर सर्व भूतांना वश करून विमुक्त केले. आश्राने त्यांना मोकळे केले. मोकळे झाल्यानंतर योगीराज ज्ञानीराज मच्छिंद्रनाथ की जय असा जय जयकार करीत मच्छिंद्रनाथांना सर्वांनी साष्टांग नमस्कार केला.